Audio Jungle. नमस्कार. विदर्भलाथा न्यूज चॅनल 24 मध्ये आपले स्वागत आहे. छोट्या मोठ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राइब आणि लाईक करा. शुल्क आकारणीबाबत फलक न लावणाऱ्या शाळांच्या मान्यता रद्द करा. शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांसह प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन. श्री क्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेखर रफिक गाईड माहूरगड. खासगी शाळांकडून पालकांची होत असलेली आर्थिक लूट थांबवण्यासाठी म्हणून आपल्या पाल्यांची वार्षिक क्षणिक व इतर शुल्क शाळेकडून आकारणी किती केली गेली आहे याची माहिती देणे बंधनकारक असताना देखील जाणीवपूर्वक फलक न लावणाऱ्या खाजगी शाळांवर शुल्काची माहिती सार्वजनिक न केल्यामुळे शुल्काबाबतची माहिती लपवल्याबद्दल प्रति दिवस 1 लाखाचा दंड आकारणी करून शुल्क नियामक मंडळाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी दोषी असलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे. नांदेड दि. 4 ऑक्टोबर 2025. जिल्हाधिकारी यांच्या आदेश क्र. 4142 दि. 25 जून 2026 नुसार सर्व खाजगी शाळांनी प्रवेशद्वारावर फी आकारणी फलक लावणे बंधनकारक असतानाही अनेक शाळा आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख व जिल्हा सहसंपर्क प्रमुख रवी उत्तमराव राठोड यांनी केला आहे. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियमन अधिनियम कलम 20 नुसार पालकांना फीची माहिती पारदर्शकपणे देणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेने शुल्क फी किती आहे हा फलक लावणे बंधनकारक आहे. दि. 6 जुलै 2026 रोजी शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना याबाबत स्मरणपत्रही दिले. मात्र 10 दिवस उलटूनही अनेक शाळांनी अद्याप फलक लावले नाहीत. शिवसेनेच्या 3 प्रमुख मागण्या. 1. 7 दिवसात तपासणी. सर्व खाजगी शाळांची तपासणी करून फलक न लावणाऱ्या शाळांची यादी प्रसिद्ध करावी. 2. 1 लाखाचा दंड. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कलम 20 नुसार दररोज 1 लाख रु. प्रमाणे दंडात्मक रक्कम वसूल करावी. 3. मान्यता रद्द. दंड न भरणाऱ्या शाळांची मान्यता अनुदान तात्काळ स्थगित करावे. आम्ही फक्त पारदर्शकता मागतोय. पालकांना आपल्या पाल्यांची शुल्क फी किती आहे हे सुद्धा सांगायला शाळा घाबरत आहेत का, असा सवाल जिल्हा प्रमुख श्री. विवेक देशमुख व जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री. रविभाऊ राठोड यांनी केला आहे. 7 दिवसात कारवाईचा अहवाल न दिल्यास शिवसेनेच्या वतीने विषयाचा पूर्णपणे पाठपुरावा करण्यात येईल असे श्री. विवेक देशमुख जिल्हा प्रमुख, रविभाऊ राठोड जिल्हा सहसंपर्क प्रमुख, शंभाराव मामा लांडगे हिंगोली लोकसभा सहसंपर्क प्रमुख, सुदर्शन नाईक तालुका प्रमुख माहूर आदी निवेदन देताना उपस्थित होते.